राज्याच्या SSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून अमळनेर तालुक्याचा 91.88% निकाल लागला आहे। तालुक्यातील 74 शाळांमधून 3800 विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते। त्यापैकी 3467 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। अमळनेर तालुक्यात सेंट मेरीची प्रांजल आनंद दुसाने ही 99.40% गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे। तर NT मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलची कल्याणी युवराज चौधरी 98.40% गुण मिळवून द्वितीय, तर साने गुरुजी नूतन माध्यमिकचा यशमीत समाधान खैरनार 98.20% गुण मिळवून तृतीय आला आहे। तालुक्यातील एकूण 16 शाळांनी निकालाची 100 गाठलेली असून यात PBI इंग्लिश मीडियम स्कूल अमळनेर, महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव, माध्यमिक विद्यालय खुरे, SH मुंदडे हायस्कूल मारवड, स्वर्गीय SG सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस, नंदादीप माध्यमिक विद्यालय नीम, एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूर, नूतन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली रंजाने, सद्गुरू पब्लिक स्कूल चोपडाई, यशवंत आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बुद्रुक, आर्मी स्कूल अमळनेर, माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा ताडेपुरा, सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल अमळनेर, माध्यमिक विद्यालय बोहरे, माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा अंतुर्ली रंजाने, NT मुंदडा ग्लोबल स्कूल अमळनेर या शाळांचा निकाल 100% लागला आहे। यावर्षी देखील तालुक्यातून मुलांपेक्षा मुलींनीच निकालात बाजी मारलेली पाहायला मिळत आहे। अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल 96.63% लागला असून शाळेतून यशमीत समाधान खैरनार हा 98.20% गुण मिळवून प्रथम आला, तर शाळेतून पराग धनंजय कापडणीस हा 97.20% गुण मिळवून द्वितीय, तर जिग्नेश महेंद्र पाटील हा 94.40% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे। यासह 90% वर शाळेतील एकूण 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेने अभिनंदन केले आहे। अमळनेर शहरातील साने गुरुजी कन्या हायस्कूलचा 10वीचा निकाल 99.22% लागला आहे। कल्याणी संदीप पाटील 94.80%, तर रिया योगेश जाधव 94.80% गुण मिळवून प्रथम, तर जान्हवी प्रवीण महाजन ही 94.20% गुण मिळवून द्वितीय, तर ईशा मनोज चौधरी ही 94% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे। एकूण 129 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 128 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत। सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे पालकांचे शाळेने अभिनंदन केले आहे। अमळनेर शहरातील मंगरूळ येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल शाळेचा मार्च 2026 माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल 100% लागला असून प्रांजल आनंद दुसाने ही 99.40% गुण मिळवून शाळेसह तालुक्यातून प्रथम आली आहे, तर अथर्व नवनीत बडगुजर हा 98.40% गुण मिळवून द्वितीय, तर पाटील प्रांजल किरण ही विद्यार्थिनी 97.80% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे। उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेने अभिनंदन केले। अमळनेर शहरातील द्रौरा कन्या शाळेत 10वीच्या परीक्षेत कावेरी मुकेश चौधरी ही 92.60% गुण मिळवून प्रथम, तर श्रावणी मनेश मोरे आणि गार्गी सुनील जोशी या दोन्ही विद्यार्थिनी 91.60% गुण मिळवून द्वितीय, तर प्रांजल चेतनानंद उपासनी हे 89.80% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे। यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेने अभिनंदन केले आहे। अमळनेर शहरातील श्री NT मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलमधून कल्याणी युवराज चौधरी या 98.40% गुण मिळवून शाळेतून प्रथम आली आहे, तर आदित्य गणेश बोरसे हा 98% मिळवून शाळेतून दुसरा, तर रेहांश अभिजित चौधरी हा 97.80% गुण मिळवून शाळेतून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे। उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्रकाश मुंदडा यांनी अभिनंदन केले। खानदेश शिक्षण मंडळाच्या GS हायस्कूलचा 10वीचा निकाल 90.12% लागला आहे। शाळेतून दर्शन निंबा पाटील 93.20% गुण मिळवून प्रथम, तर राम रवींद्र महाजन 92.40% गुण मिळवून द्वितीय आला आहे।
शाळेतून बोर्डाच्या परीक्षेसाठी 326 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 292 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 76 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले असून 110 विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झालेले आहेत. शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेने अभिनंदन केले आहे. अमळनेर शहरातील श्री नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10वीचा निकाल 97.05% इतका लागला आहे. जान्हवी रणजित पाटील 88.20% गुण मिळवून प्रथम, तर रितू योगेश पाटील 87.20% गुण मिळवून द्वितीय, तर ललित विश्वास वाघ 87.20% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेने अभिनंदन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अंतर्गत शुक्रवारी 8 रोजी नगर परिषद अमळनेर येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमळनेर मंडळातील अमळनेर, मंगरुळ, धार, मालपूर, रंजनगाव व अंतुर्ली येथील नागरिकांनी शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, निवासी नायब तहसीलदार SY पाटील, पुरवठा निरीक्षण अधिकारी RJ शेख, महिला व बाल कल्याण अधिकारी प्रेमलता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने स्वतंत्र स्टॉल उभारून नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण केले. या समाधान शिबिरात अंदाजे 600 ते 650 नागरिकांनी उपस्थिती नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटी संजय गांधी योजना नायब तहसीलदार राजेंद्र ढोले यांनी उपस्थितांचे आभार मानले. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील सून तथा भाजपच्या उमेदवार सुषमा युवराज पाटील या सुरत महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 25 मधून नगरसेवकपदी विक्रमी मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयामुळे अमळनेर तालुक्यासह मांडळ गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुषमा पाटील या 2012 पासून भाजपमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे सासरे विक्रम पाटील हे 1990 पासून भाजपचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते असून 2021 मध्ये ते सुरत येथे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. या विजयाबद्दल अमळनेर तालुका तसेच मांडळ गावातील नातेवाईक, मित्रपरिवार आणि भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.